जायचं आहे, ह्या रस्त्याने नाही जायचं आहे, वेगवेगळ्या शहराला आपल्याला चढायचं आहे. आपल्याबरोबर कुत्रा सुद्धा आलेला आहे. हॅलो डॉगी, हॅलो. तर इथं तुम्ही बघू शकता आपल्याकडे कुत्र्यांनी सुद्धा जॉईन केलेला आहे. तुम्ही दादांना सोडायला येत आहे. रस्ता खोदला आहे. हां, असं वाटतं की या रस्त्याचं नवीनच काम झालेलं आहे. पुढं जाण्याचं पुढं घेऊन गेलो ते चाललंय. बिस्किट आणा ना. बिस्किट आणा पाहिजे होता ॲक्च्युली. कुठं आहे का? इथूनच आहे खरं. इथून 350 मीटरवरती आहे. हॅलो. बघा डॉगी आपण आता जस्ट भेटलेला आहे. आपण तो सोडायला आला ॲक्च्युली. टाटा. चल वाजा ना बघा. चल ते बघा आपल्याला रस्ता दाखवत आहे डॉगी. ह्या डॉगी बरोबर पुढे जाणार आहोत. पुढे रस्ता आहे रे चांगला आहे बघ. तर इथून आपली 350 मीटरवरतीच आपली डेस्टिनेशन आहे. ॲक्च्युली 270 मीटरवरती एका मिनिटामध्ये आपण पोचून जाऊ. ॲक्च्युली सकाळकडून बोलू जाऊ दे. तर इथे तुम्ही बघू शकता ह्या डॉगीने आपल्या इथं प्रॉपर आणलेलं आहे लोणाड केवच्या इथे प्रॉपर. हे बघा. थँक्यू. आणि इकडे असा आजूबाजूचा परिसर आहे आणि हा केवचा समोरचा भाग आहे. तर आपण येताना ह्या रस्त्याने आलेलो आहे आणि इथं ही केव स्थित आहे. इथं आपण बघू शकता इथे लोकल लोकांनी इथं मस्तपैकी एक चांगलं बांधकाम केलेलं आहे इथे खालती ह्याचं. आणि इकडे तुम्ही बघू शकता काही इथे थोडंसं भूकंपामुळे इथे ॲक्च्युली ना डायनामाइट्स वगैरे फोडण्यात आल्यामुळे इथे थोडंसं ह्या केवला धक्का बसलेला आहे. आणि इकडे तुम्ही बघू येतात असे काही उरलेले जे काही रिमेन्स आहेत इथे खाली पडलेले आहेत. आणि ह्या केवच्या इथे एक छोटंसं इथे एक थोडंसं टाका टाईप आहे. आणि पुढे जर आपण गेलो इथे ह्या साईडला तर एक स्वच्छ पाण्याचं टाका आहे. इथं बघू शकता तुम्ही पाणी पूर्ण साफ आहे आणि पिण्यायोग्य पण असेल. पण साठलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये पिऊ नका. पण यस इकडे खूप छान असं पाण्याचं साठलेलं जिवंत पाण्याचं ॲक्च्युली साठा आहे. हे बांधकाम तुम्ही बघू शकता. इथे चिनी हातोड्याने घाव मारलेले आहे पूर्वीच्या काळी. आणि मजबूत असे पिण्याचे पाण्याची सोयसुद्धा आहे या केवमध्ये प्रॉपर पुरातन काळामध्ये. आणि जर तुम्ही इथे बघू शकता इकडे काही बुद्धिस्ट स्कल्पचर दिसून येतात आपल्याला इथं वरती जर तुम्हाला दिसत असेल तर. आणि इथल्या लोकल लोकांनी ह्याची थोडीशी दुरुस्ती करून ठेवलेली आहे. ॲक्च्युली इकडे जवळपास थोडंसं काम चालू असल्यामुळे ते लोक डायनामाइट्स फोडत आहेत आणि त्याच्यामुळे ह्या केवला थोडासा धक्का बसत आहे. ह्या केवच्या वरच्या भागाचं थोडंसं काही इतिहास मिटलेला आहे. पण मी तुम्हाला झूम करून दाखवेलच दुसऱ्या याने. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणाड केवला व्हिजिट देण्यासाठी.
तर इथे येण्याचे मार्ग मी तुम्हाला सांगत आहे. इकडे कल्याणला उतरून आपण कल्याण रेल्वे स्टेशनला उतरून आपण कल्याण बस स्टॉपवरून कल्याण ते पडगाव ही बस घेऊन आपण 15 रुपये तिकीट आहे त्याची, ती घेऊन आपण जवळजवळ सावड नाका आहे तिकडे आपण उतरू शकता. तिथून ऑटो घेऊन आपण जानवल हा गाव आहे तिथे येऊन आपण थांबून ह्या केवला भेट देऊ शकता. ही केव खूप एशियंट आहे. ही केवची निर्मिती जवळजवळ 5व्या ते 8व्या शताब्दीमध्ये झाल्याचं माहिती आहे. आणि चला ह्या केवला आपण एक्सप्लोर करूया. आज खूप एक्सायटिंग आहे. ही एक बुद्धिस्ट केव आहे. तर पूर्वीच्या काली जे काय बुद्धिस्ट मॉन्क होते ते वेस्टर्न कोस्टपासून ते सातवाहनच्या मार्गाने जाण्यासाठी हा एक केव त्यांच्या मार्गावरती यायचे आणि इथे येऊन ते लोक विश्रांती घ्यायचे. इकडे ते लोक इथं हा एक इथे एक चैत्य हॉल आहे. इकडे येऊन ते लोक प्रेयर, इकडे येऊन ते लोक थांबायचे. तर तर इथे तुम्ही बघू शकता हे राजा आणि त्याच्या राणी आहेत. त्यांच्या इथं एक कोरीवकाम करण्यात आलेलं आहे. खूप सुंदर असं हे काम आहे. खूप एशियंट आहे आणि थोडंसं इथून नष्ट झालेलं आहे ते ॲक्च्युली. हे बघा इथं तुम्ही बघू हे जरा तुटलेलं आहे. आणि हे वेसेंत्रा जटका असं हे काहीतरी राजा राणीचं नाव आहे. वेसेंत्रा राजा जो होता आणि त्याचे हे काउन्सिल आहे आणि त्याच्या राण्या आहेत ह्या. तर हे खूप सुंदर असं बांधकाम इथं केलेलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता इथं वरच्या साईडला सुद्धा काही कोरीवकाम करण्यात आलेलं आहे. दगडांमध्ये ही सगळी कार्विंग आहे. अप्रतिम एकदम सुंदर हे उदाहरण आहे दगडातल्या कार्विंगचं. बघू शकता तुम्ही सुंदर असं. आणि अशाच प्रकारे इथं काही बसण्यासाठी जागासुद्धा आहे. आणि हे बघू शकता तुम्ही इथे हा एक केवचं एंट्रन्स आहे. आता आपण आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे. हा इथं भवन आहे आणि इथे गणपती बाप्पा आणि हे मंदिर मामा आहे त्याच्यातून दर्शन घेणार इथे. गणपती बाप्पा की जय, गणपती बाप्पा मोरे. तर हे बघू शकता तुम्ही इथे माझा आवाज घुमत असेल. आतमध्ये केव आहे, खूप मोठी अशी केव आहे. आणि इथे थोडे लायटिंग्स वगैरे लावण्यात आलेले आहेत तिथे इथल्या लोकल मंडळीद्वारे. बघू शकता आपण इथे हे इथं सुद्धा काहीतरी आहे. मला माहिती नाही एक्झॅक्टली काय आहे, पण येस इथे नवरात्रीला उत्सव सुद्धा होतो. आणि इथून आपण आतमध्ये गेला तर इथं देवीचं मंदिर आहे. हे बघू शकता तुम्ही इथे. तर इथे तुम्ही बघू शकता इथे हा आहे पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ, तिसरा स्तंभ हा थोडा तुटक्या अवस्थेत आहे आणि तो चौथा स्तंभ आहे. आणि त्याच्याच बाजूला इथे काही वरतीसुद्धा काही बुद्धिस्ट कोरीवकाम तिथं बघण्यात येत आहे. तिथे बघा थोडंसं तुटलेलं आहे त्या साईडला बिकॉज ऑफ वरतून हे बघा वरतून ही केव तुटत आहे. खूप जुनी केव आहे आणि
आलेले आहे. बघा हाच तो स्तंभ आहे जो तुटलेला आहे. बाकीचे स्तंभची काही इथे जर तुम्ही बघू शकता तर डागडुजी करण्यात आलेली आहे. इथं तुम्ही बघू शकता इथे हे बघा ह्या एवढ्या मोठ्या भल्या दगडाला तडा गेलेला आहे. तुम्हाला सांगेल की ह्या केवळ विजिट द्या. खूप ऐतिहासिक आणि खूप चांगली अशी पवित्र जागा आहे. इतिहास जाणण्याचा प्रयत्न करावा. कमीत कमी त्याला विजिट द्या. म्हणजे तर आज आम्ही लोणाड या गावामध्ये आलेलो आहे. हे गाव भिवंडी या तालुक्यात स्थित आहे. इथे तर एक काका आपल्याला माहिती देणार आहेत. बोला. तर काका तुमचं नाव सांगा पहिले. आमचं नाव आहे अशोक केशव पाटील, पोलीस पाटील गावचं. ओके, पोलीस पाटील आहेत ते या गावचे. आणि हे मंदिर किती जुने आणि कोणत्या काळातलं आहे? पेशव्यातल्या काळातलं ते. पेशव्यातल्या काळात. तर या पायऱ्या तुम्ही बघू शकता. मंदिराचं बांधकाम खूप पुरातन आहे. इथे एक शिवलिंग आहे. ॲक्च्युली हा खांबा इथे पडलेला आहे. ॲक्च्युली हा इथं जसा खांबा आहे तसा हाच खांबा इथं असावा आणि हा खांबा पडलेला आहे. आणि ते शिवपिंड आहे. शिवपिंडाला आपण आशीर्वाद घेऊन पुढची माहिती देण्याचा प्रयत्न करूया. इथे बघू शकता तुम्ही. हे बघा हा एक खांबा बघा कसा आहे. ॲक्च्युली खूप जुना आहे आणि थोडासा पडक्या अवस्थेत आहे. तरी गाववाल्यांनी इथे संपूर्णपणे डागडुजी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा तर ही आहे शिव मंदिराची पिंड. तुम्ही तर आवर्जून या मंदिरास भेट द्या. खूप पुरातन आहे. आपल्या भारताचा इतिहास ह्या मंदिराद्वारे कळतो. तर ह्या मंदिराची भेट तुम्ही अवश्य द्या. लोणाड या गावाला या. जास्त लांब नाही आहे. भिवंडी तालुक्यातच आहे. कल्याणच्या इथून भरपूर जवळ आहे. ठाण्यापासून तर अवघे 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे हे सगळं काय. मागे इथे लोणाड केव्स होत्या. इथे लोणाड ह्या गावामध्ये शिव आवर्जून या भेट द्या. खूप बरं वाटतं आहे. आपल्या ते बघा भूमक आणि शंकर भगवानाची इथं पिंड आहे. आणि इथं गणपती बाप्पांचं मूर्तीसुद्धा आहे. तर आवर्जून आणि भेट द्या. इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा. पुढचं शिला स्ट्रक्चर आहे तुम्हाला मी दाखवतो. Bintang di